आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. बरं बागू, ह्यो पाळणा आणलाय तो सजवा. गावातील लोक दागिने घेऊन आले ना, ह्यो पाळणा आणि बाळकृष्ण वाचत गाज आपल्याला देवळात न्यायचंय. हा दादा, आपण उद्या ते अंडी फोडायची का? 8 थराची. मला काय वाटतं काजू, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण 8 थराची नको, 2च थरांची करूया. पहिल्या थरावरती काजू आणि पुड्या आणि दुसऱ्या थरावर धरा दीदी. कशी आयडिया? एक वेळ ते अंडी फुटेल का माहित नाही, पण आमच्या दोघांच्या हाडांचं बुगावली एवढं नक्की. त्याच्यामुळे ना आम्ही आमची बांधतो ना आमची अंडी फोडतो. धरू नको बाबा. बरं चल, आलो मी. सूर्या, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. जरा बाजूला येतोस का? दादा, अरे माणसं आली वाटतं. बाळकृष्णाच्या मूर्तीचं तामण तुलाच धरायचंय ना, आपल्याला जावं लागेल. तुझं पूजा झाली की बोलूया आपण. ए चल पटापट आवर. चल चल चल. तुझ्या होईपर्यंत उशीर नको व्हायला सूर्या. डॅडी, ते घरात कोण नव्हतं ना, म्हणून मी चहा घेऊन आलो. घ्या चहा. इथं आमच्या आबरूचे धिंदवडे निघतायत आणि तुला चहाच सुचते वय. डॅडी, हो शांत व्हा. लोकांच्या मतापुढे आपण काय करणार? आम्ही कोणाच्या मतांचे मिंदे नाहीत. हे ज्या आमच्या समोरात बोलून गेलेत ना, यातला प्रत्येक जण आमच्या पायावर लोळून गेलाय. आज त्या सूर्याच्या जीवावर माच करतायत. पण हे विसरलेत, या गावाला जालिंदर निंबाळकर नावाच्या वाघाशिवाय पर्याय नाही. हे गाव ओळखलं जातं आमच्या नावानं. अहो, पण ते सूर्या ते पुसाई निघालाय, त्याचं काय करायचं? तेच करायचं जे 21 वर्षांपूर्वी आम्ही केलं होतं. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्या सूर्याच्या खानदानाला मी भिके लावलं होतं. आज परत तेच करावं लागणार. आजपर्यंत गाव त्याच्या आईला चोर समजत होती. आज तोच कलंक आणि त्या सूर्याला, त्याच्या खानदानाला लावणार. या पूजेनंतर या सूर्याला आणि त्याच्या खानदानाला आम्ही गावातून हाकलून लावणार, भिकेला लावणार. आणि मगच उत्तर पूजा करणार. सूर्या, अरे झाली का तयारी? झाली का? झाली सगळी झाली. तर आता बाळकृष्णाची मिरवणूक गावातून निघल. आणि त्यानंतर रात्री इथं बाळकृष्णाचा पाळणा आणि देवीची पूजा संपन्न होईल. तर पूजेच्या अगोदर देवांना दागिन्यांनी मडवायचंय. तुळजा, माझं मन लय घाबरलं. या मला काय करावं काय कळना झालंय बघ. तू जालिंदर राक्षस आहे. तू कधी बी काय बी करू शकतो. आई अहो, मलाही काही कळत नाही अहो. पण आई, तुम्ही म्हणाला होतात की दरवर्षी गोकुळाष्टमी मंदिरात साजरी होते. मग यावर्षी घरी का साजरी करतोय आपण? कदाचित जालिंदरनंच त्याला सतत पूजेचा मान मिळावा म्हणून ही प्रथा सुरू केली असेल. त्यात यावर्षी पूजेचा मान आपल्याला मिळाला आहे. माझा जीव लय घाबरलाय तुळजा. त्या दिवशी सारखं आज परत काय घडायला नको. माझ्या लेकरांची फरफट व्हायला नको व्हायला माझ्या लेकरांची फरफट. तुळजा, आता हे समज थांबवणं तुझ्याच हातात आहे. आई हो, मी तरी कशी थांबवणार? सूर्य आता रात्रीच मिरवणूक संपून घरी येईल पूजेला. झाली का तयारी? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण देवाची पूजा एकदम जल्लोषात झाली पाहिजे.
कसं आहे, पूजा कोण करतंय ते महत्वाचं नसतं, गावची परंपरा गावच्या रीती चालू राहिल्या पाहिजेत हे महत्वाचं वाटतं आम्हाला. चालू द्या, चालू द्या, तयारी चालू द्या. काय रे पाणी आणा की यार, पाणी आणा. काजू तयार राहा. वाटलंच मला आज परत तू देवीचं दागिनं चोरणार आणि आमच्या घरावर चोरीचा आळ आणणार, आणि म्हणूनच मी तुझ्यावर लक्ष ठेवून होती. अरे माझं झालं ते झालं, पण माझ्या लेकराचं आयुष्य मी तुला उद्ध्वस्त करू देणार नाही. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. पाय पडतो तुझ्या आशाबाई, आमचं चुकलं. त्या सूर्याचा बदला घेण्याच्या नादात आमचं डोकं पेटून उठलं होतं हो. म्हणून आम्ही हे पाप परत करायला निघालो. हे देवाची दागिनी हे तुमच्या हातानं तुम्ही परत देवावर ठेवा आणि एकच करा, तुमचं मन मोठं करा. आणि आता जे काय झालंय ते कोणाला सांगू नका. आम्ही परत तुमच्या लेकाच्या सूर्याच्या वाट्याला कधी जाणार नाही. आम्ही वचन देतो तुम्हाला. हे दागिनं घ्या, तुमचा मान आहे. हा तुमचा मान. काय करताय? तुमचा मान आहे. ए चोर चोर चोर, आता बघा टीव्हीचे दागिने घेऊन चोर पळायला लागला. अरे पकडा. चोर 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 चोर, चल पकडा हिला, मी नाही चोरलं. पकडा हिला. मी खरं सांगते, मी नाही चोरलं. खरं सांगते, मी नाही चोरलं. आशाबाई, तुमची खोड अजून जिरली नाही वाटतं. जरा जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा. काय झालंय? काय झालंय? अरे देवा, ही बाई परत दागिने चोरत होती. द्या आणखी मान द्या तिला. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे घर मान देण्याच्या लायकीच नाहीये, पण तुम्ही ऐकलं नाही आमचं. अरे जित्याची कोळ कधी मेल्याशिवाय जाती का? आम्ही तो म्हणतो ही बाई ही दागिने चोरण्यासाठीच इथं परत आली होती.